सर्वांनी शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. 26 जानेवारी रोजी प्रत्येक शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आपला राष्ट्रध्वज मानाने फडकवून सलामी दिली जाते. या राष्ट्रध्वजाचे भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजून घेणे हे महत्त्वाचे ठरते. आपल्या प्रत्येक देशाचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. हे आपल्या भारत देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या तिरंग्यामध्ये तीन केशरी रंग आहे. केशरी रंग हा त्याग आणि वीरतेचा प्रतीक आहे. राष्ट्रध्वजात मध्यभागी पांढरा रंग आहे, म्हणजे सफेद रंग आहे, म्हणजेच पांढरा रंग आहे. पांढरा रंग हा सत्य आणि शांतीचा प्रतीक आहे. राष्ट्रध्वजात खालील बाजूस हिरवा रंग आहे. हा हिरवा रंग म्हणजेच संपन्नता, समृद्धता यांचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 तारे आहेत. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभ यावरून घेतलेले आहे. हे चक्र म्हणजे सैन्य प्रगतीपथावर असणे यांचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्यामध्ये मधून सुद्धा आपण हा बहुमोल संदेश संपूर्ण जगाला देत आहोत की मला माझ्या भारत देशाचा आणि राष्ट्राचा खूप अभिमान आहे. तीन रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे. पाहता संचारे चैतन्य अंगी तिरंगा आमचा पंचप्राण आहे. जय हिंद, जय भारत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुजन व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्षे 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळालेले आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी या दिवशी देशातल्या सर्व शाळा, सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते. या प्रसंगी अभिमानाने म्हणावेसे वाटते, थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. बोला भारत माता की जय. वंदे मातरम.